छापल्याप्रमाणे अध्यक्ष महाराज, हा एक आमच्या विशेष करून विदर्भात एक सगळ्यात मोठी अडचण अशी आहे की अध्यक्ष महाराज, आता नदीमध्ये सुद्धा वनजमीन आहे अशा पद्धतीचा उल्लेख केला जातोय आणि आज त्याच्यावरची लक्षवेधी पण आहे. अध्यक्ष महाराज, नेमकं वन विभागाच्या जागा कोणत्या? आणि एखाद्याने सांगितलं की ही जागाच वन आहे, म्हटलं की झाले फॉरेस्टवाले लागतात कामाला. नाही, आमचीच जागा आहे, कुठलाही मोजमाप नाहीये दादा. हे रेतीचा उपसा वगैरे हा महसूल विभागाचा विषय आहे, तो तर एक भयानक परिस्थिती आहे. पण माझा याच्यामध्ये स्पेसिफिक प्रश्न आहे की ही वनजमिनी आहे, हे तुमच्या कुठल्या रेकॉर्डवर आहे, तुमच्याजवळ कुठं आहे, काहीच त्याचा पत्ता नाही. त्याच्यामुळे आपण ज्या पद्धतीनं अधिकाऱ्यांवर कारवाई करताय, काय तुमचं जे चुकलं त्याच्यावर करा, आम्हाला काही त्याच्यातला प्रश्न नाही. पण मूळ प्रश्न आहे की कधी कधी असं होतं की रेती उपसा करणारे जे वाहनं असतात ते तुमच्या वनजमिनीची नोंद, झुडपी जंगलाची नोंद असते, तिथून जातात आणि तिथून जात असताना मग ते वन विभागाला पकडतात. आता रस्ता ऑलरेडी आहे, आता वनातून जंगलातून रस्ते तर खूप आहेत, तिथूनही जायला त्याला अडवतात. माझा एक स्पेसिफिक प्रश्न या निमित्तानं असा आहे की ही जी तुम्ही कारवाई केली काही त्याच्यातला आमचा काही विरोध नाही, पण माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की तुम्ही या निमित्तानं या सगळ्या वनजमिनी ज्या तुमच्या आहेत त्याला अधोरेखित करण्याच्या दृष्टिकोनातून शासनामध्ये काय प्रयत्न करणार? नाही तर काय होतं की कोणी सांगितलं की वनाची जमीन आहे, झालं कारवाई, काही घेणे देणंच काही नसतं, आपल्या वन विभागाचं काही घेणे देणं नसतं, कोणी आरोप केला की झालं. आणि म्हणून मला ह्या सगळ्या जमिनी तुम्ही अधोरेखित करण्यासाठी किती काळामध्ये ह्या सगळ्या जमिनी अधोरेखित करणार आणि हा एकदा प्रश्न निकाली काढणार, हा माझा प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सन्मान्य सदस्य नानाजी पटोले यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की वन जमिनीची हद्द निश्चित करण्याचा त्यांचा एकूण सूचना आहे. अध्यक्ष महोदय, ज्यावेळेला पूर्वीच्या कालखंडामध्ये सगळीच जागा सगळ्यांचीच, परंतु ज्यावेळेला ब्रिटिशांनी या ठिकाणी अंमल सुरू केला त्यावेळेला त्यांनी नगर विकास खातं निर्माण केलं, ग्रामविकास खातं निर्माण केलं, एकूणच गृह खातं निर्माण केलं आणि कालांतरानं झाडांचा सहार न होता संरक्षण व्हायला पाहिजे म्हणून त्यांनी वने, संरक्षित वने, अभयारण्य, नंतर नॅशनल पार्क अशा सातबारे उतारा होणे गरजेचे आहे आणि म्हणून महसूल विभाग आणि वन विभाग या प्रत्येक टप्प्यावर म्हणजे प्रत्येक तलाट्याच परिसरामध्ये एकत्र येऊन त्या जागा निश्चित करण्याचं काम केलं जाईल. आता फक्त इतका मोठा विस्तार असल्या कारणानं इट विल टेक मोर टाइम, परंतु आपण सांगितल्याप्रमाणे पटोले साहेब, ही वन खातं कुठलं, महसूल कुठलं किंवा ग्रामविकास खात्याच्या अनुषंगाने गुरुचरणी परिसर या सर्व निश्चित करण्याचं काम केलं जाईल. अध्यक्ष महाराज, माझा प्रश्न असा आहे की आमची व्यथा वेगळीच आहे. अध्यक्ष महाराज, आमची व्यथा अशी आहे मंत्री महोदय की आमच्या इथं झुडपी जंगलाचं ज्यावेळेस आम्ही सिपॅन्ड बेरार मध्ये होतो आणि सिपॅन्ड बेरार मध्ये असल्यामुळे आमच्याकडे ती भाषा हिंदी होती त्या भागात, म्हणजे भोपाळ, रायपूर हा सगळा आमच्या नागपूर त्याची राजधानी होती आणि म्हणून त्या भागामध्ये आम्हाला जंगल हा शब्द म्हणजे बाहेर जायचं असेल तर जंगल में जा रहा हूं असा शब्द वापरला जात होता आणि ते जंगल हा शब्द तिथं आला आणि त्याच्यामुळे ज्यावेळेस मग आम्ही महाराष्ट्र एकत्रीकरणामध्ये आम्ही इकडे आलो, पण ती भाषा तिकडली तीच राहिली. जसं आपण मराठवाड्यामध्ये गायरान वापरतो तसंच हा गायरांच्या जागा आहेत,
गुरं चरणाऱ्या जागा आहेत ह्या, पण त्या भाषेचा अपभ्रंश झाल्यामुळे आमची अडचण त्या ठिकाणी ही निर्माण झाली की तुमचं तर आता फॉरेस्टवाल्यांचं असं आहे की जसं पहिलेच्या काळात तो जमीनदार किंवा काही सांगायचं ना, माझी इथून तर तिथपर्यंत त्या आवार टेकला तिथपर्यंत जागा आहे, तशी परिस्थिती अध्यक्ष महोदय आमच्या भागात आहे. फॉरेस्टवाले असे बोर्ड दाखवतात की आमची तिथपर्यंत आमचीच जागा आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगितलं की ते जमिनी तुम्ही एकदा त्याची सीमा कुठपर्यंत आहे इथपर्यंत नाही झालं तर अध्यक्ष महाराज तिथं डेव्हलपमेंटची कामं थांबलीत आणि नाफजूल लोकांवर कारवाई केली जाते, घरं बांधता येत नाही अध्यक्ष महाराज, अशी परिस्थिती आमच्या भागात आहे. आणि म्हणून जुन्या इंग्रजाच्या काळात काय झालं तो मुद्दा नाही, आमच्या व्यथा अशा वेगळ्या आहेत आणि त्या दृष्टिकोनातून महसूल मंत्री पण आहेत, ते बघतात. आता मुख्यमंत्री राहिले तर त्यांनाही माहिती आहे, आम्ही इतके वर्ष आम्ही या विधानसभेत हीच भूमिका मांडतोय, पण हा प्रश्नच निकाली निघत नाही. आणि म्हणून आपल्यासारखे मजबूत वनमंत्री असल्यामुळे आणि महसूल मंत्री पण आमचे त्याच पद्धतीचे आहेत, हा प्रश्न एकदा विदर्भातला झुडपी जंगलाचा निकाली निघावा हा उद्देश याच्या मधला अध्यक्ष महाराज. आणि मला वाटतं की या निमित्तानं योगायोगानं ज्यांनी झळा भोगल्यात ते मुख्यमंत्री आता योगायोगानं आमचे देवेंद्र फडणवीस आहेत, महसूल मंत्री पण आहेत आमच्याच भागातले, आणि आपण असं मिळून आम्हाला या झुडपी जंगलाचा जो विषय आहे हा एकदा निकाली लावून द्यावा, जेणेकरून गरिबांची घरं असतील, रस्त्यांचे प्रश्न असतील, आमच्या विविध विभागाचे कामं असतील, या सगळ्या प्रश्नावर एकदा आम्हाला त्या ठिकाणी मार्ग मोकळा होईल, एवढाच माझा हा प्रश्नाचा या ठिकाणी आहे. खरं तर माननीय गणेश नाईक साहेबच उत्तर देणार होते, पण मला थोडीशी अधिक माहिती आहे आणि एका मिनिटातही हा विषय संपू शकतो. माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सुप्रीम कोर्टाने जो निकाल दिला आहे त्या निकालानुसार आता माननीय वनमंत्री, मी आणि माननीय मुख्यमंत्री आम्ही तिघही बसून निकालाप्रमाणे याचा शासन निर्णय जाहीर करावा लागेल, एसओपी तयार करावी लागेल आणि त्याची एसओपी करण्याकरता एक फॉर्मेट पाठवला आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने एक फॉर्मेट दिला आहे. त्या फॉर्मेटमध्ये आपल्या पूर्ण विदर्भात अतिक्रमण कुठे कुठे आहेत, कुठे अलॉटमेंट झाले होते त्याचा वेगळा फॉर्मेट आहे, अतिक्रमण रेग्युलाइज करण्याकरता त्यांनी वेगळा फॉर्मेट दिला आहे आणि हे सर्व 3 महिने त्यात करायचं आहे असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्यामुळं माननीय वनमंत्री, मी आणि माननीय मुख्यमंत्रीजी आम्ही तिघही बसून याचा एसओपी आणि शासन निर्णय जाहीर झाल्यावर मला वाटतं आणि हे जे फॉर्मेटमध्ये माहिती आपल्या केंद्रीय वन मंत्रालयाकडे गेली की नाना भाऊ याच्यामध्ये बऱ्यापैकी आपल्या विषयाला न्याय मिळणार आहे.